नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज झटपट शेवगा मसाल्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर मी शेवग्याच्या शेंगा आता चिरून घेणार आहे। त्याचं बाहेरचं साल पण आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे। तर आपण शेवग्याच्या शेंगा चिरून घेऊयात। शेवगा खाण्याचे ना भरपूर फायदे आहेत, जसं की आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। शेवगा ना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठी पण मदत करतो। भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स यातून आपल्याला भेटतात। आपल्या शेंगा आता चिरून झालेल्या आहेत। आपण त्यांना आता पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊयात। कढई घेतली आहे मी। कढईमध्ये आपल्याला शेंगा धुवून टाकायच्या आहेत। जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। कढईमध्ये मी पाणी टाकून घेतेय आणि त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि अशात आपल्याला कढईमध्ये शेंगा चांगल्या शिजवून घ्यायचेत। कुकरमध्ये शेंगा शिजवल्या तर त्यांचा पूर्ण गाळ होऊन जाईल, त्यापेक्षा मग आपण पातेल्यात किंवा कढईमध्ये शेंगा शिजवून घ्यायच्या। मस्त उकळी फुटलेली आहे। शेंगा आपल्या जवळ शिजतच आलेल्या आहेत। मग आता मी शेंगा आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेतेय। आता मी एका प्लेटमध्ये वाटण काढून घेतेय। या वाटण रेसिपीचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। या व्हिडिओमध्ये ते घ्यायचं न कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यापेक्षा मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देते। जे जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील किंवा ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राइब केलेलं आहे त्यांनी पण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी पण जाऊन बघा। तर मी कढई तापत ठेवली आहे। कढई तापल्यावरती तेल टाकून मग मी जिरं टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 2 चमचे वाटण टाकून घ्यायचं आहे। वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यात मी 2 चमचे कांदा मसाला घातलाय। तुम्ही तुमच्या घरचा जो मसाला असेल तो टाकू शकता। थोडीशी हळद पण टाकून घेतली मी। मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। आता ज्या प्लेटमध्ये मी वाटण घेतलेलं त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकून ती प्लेट धुवून त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी। ह्याचं तुम्ही रस्सा भाजी पण आता जास्त ज्यांना ग्रेव्ही लागते त्यांनी थोडंसं अजून पातळ ठेवली भाजी तरी चालेल, पण मला ड्राय आवडते त्याच्यामुळे मी ड्राय केलं होतं। मसाला आपल्याला चांगला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। मसाला कच्चा राहिला की मग टेस्ट जरा चांगली नाही लागत भाजीची। कोणताही मसाला असू दे तो चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। मसाला फ्राय झाला की आपल्याला त्याच्यात उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायचेत। बघू शकता किती मस्त झालंय। तर टिफिनसाठी खूप छान आहे रेसिपी, नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण। तर मी आता त्याच्यात थोडंसं तिळाचं कूट टाकलंय आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलंय। काहींना आता तिळाचं कूट माहिती नसेल तर काळे तीळ असतात ना, काही त्याला कारळं पण बोलतात, ते माझ्याकडे मी घरी वाटून ठेवलेलं असतं। सुक्या भाजीमध्ये ते खूप छान लागतं। मी माझ्या प्रत्येक भाजीमध्ये ते टाकतेच मी। मटकी असो गवारी असो अशा भाज्यांमध्ये ते आपण टाकू शकतो। तर नंतर मी कोथिंबीर टाकून घेतली आहे। तर आपली रेसिपी तयार आहे। बघू शकता तुम्ही किती मस्त झालाय शेवगा मसाला फ्राय। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, शेअर करा। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।